नमस्कार, मी निरंजन. आत्ता आपण आहोत नाशिकच्या या तपोवन म्हटल्या जाणाऱ्या तपोभूमीमध्ये. आणि याचं एक पुराणामधलं एक महत्व आहे की प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण हे जेव्हा वनवासामध्ये आले होते त्यावेळेला ते या तपोवनाच्या परिसरामध्ये राहत होते. आणि सीतेचं अपहरणही तपोवनातल्याच परिसरामध्ये, जिथं सीता गुंफा आहे त्या ठिकाणून तिचं अपहरण झालेलं होतं, जे रावणाने केलेलं होतं. आता नाशिकमध्ये दर प्रथेप्रमाणे दर 12 वर्षांनी जो कुंभमेळा होतो, तो कुंभमेळा आता येत्या वर्षामध्ये नाशिकमध्ये होणार आहे. आणि या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नगरपालिका प्रशासनाने पहिल्यांदा असं सांगितलं की या तपोवनामधली 1700 झाडं ही महानगरपालिका पाडणार, कारण की येणाऱ्या साधूंसाठी राहण्याची व्यवस्था करायची, साधूग्राम उभं करायचं, यासाठी म्हणून ही झाडं पाडली जातील. तुम्ही बघा, अशा पद्धतीने झाडांवर मार्क केलेलं आहे. आणि हे त्यातल्या त्यात सर्वात छोटं झाड मी तुम्हाला दाखवतोय. इथं फार प्रचंड मोठे मोठे वृक्ष आहेत या सगळ्या परिसरामध्ये. अनेक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासूनची ही झाडं आहेत. याला आतापर्यंत कधीही कोणी धक्का लावला नव्हता. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळेला महाराष्ट्र शासनाने असं जाहीर केलं होतं की या परिसराच्या लगत असलेली 300 एकर जमीन ही कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून डिक्लेअर करणार, आणि त्या ठिकाणी साधूंचा जे साधूग्राम उभारलं जातं हे त्या ठिकाणी उभारलं गेलं होतं या आधीच्या कुंभमेळ्यामध्ये. आता त्या ठिकाणी उभारण्याच्या ऐवजी या तपोवनामधले हे सगळं जंगल, हे सगळे वृक्ष 1700, म्हणजे तुम्ही ती स्वतंत्र दृश्य पण बघा, इथं इतकं घनदाट वृक्षराई आहे की ही सगळी पाडायची हे महानगरपालिकेने जाहीर केलं. हरकती मागवल्या, म्हणजे फार काही वर्तमानपत्रात जाहिरात देऊन वगैरे असं नाही, 2-4 झाडांवरती नोटिसा लावल्या होत्या. या परिसरात अनेक जण हे सकाळी संध्याकाळी फिरायला येतात. एकमेव शुद्ध हवा मिळण्याची जागा नाशिक शहरामधली ही असल्यामुळे इथं खूप मोठ्या प्रमाणावरती लोक सकाळी आणि संध्याकाळी फिरायला येतात. आता कोणीतरी त्या नोटिसेस बघितल्या आणि त्यावरून ज्यावेळेला पहिल्यांदा काही रील्स तयार झाल्या आणि मग नाशिककरांनी याच्यावरती हरकती नोंदवायला सुरुवात केली. पहिल्यांदा ईमेलवर हरकत घेणार नाही म्हणून सांगितलं, ते फॉर्म दिले, त्या फॉर्मवरच हरकत द्यावी लागेल म्हणून सांगितलं. ते स्वीकारताना सुद्धा अनेक प्रकारे नागरिकांना अडवण्याचा प्रकार झाला. मग शेवटी ईमेल स्वीकारू असंही सांगितलं. आता याच्यामध्ये असं सांगितलंय की 21 नोव्हेंबरला या सगळ्या विषयावरती सुनावणी केली जाईल, जनसुनवाई होईल. त्याच्या आधीच महानगरपालिकेच्या अधिकारी, उपायुक्त त्या मॅडम, त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला. त्यात त्यांनी असं सांगितलं की 7 वर्षामध्ये जी झाडं वाढलेली आहेत गेल्या 7 वर्षात, ती आणि झुडपं ही फक्त आम्ही पाडणार आहोत, तोडणार आहोत. मोठ्या वृक्षांना, 7 वर्षापेक्षा जुन्या वृक्षांना हात लावणार नाही. आता नाशिक महानगरपालिकेचा उद्यान विभागाचा सगळा कारभार लोकांना माहिती आहे. या नाशिक महानगरपालिकेमध्ये एकही असा एक्सपर्ट नाही जो या वृक्षांचं वय ठरवू शकेल. आणि त्यामुळे महानगरपालिका, हे तुम्ही बघा, मार्किंग केलेली आहे. आता हे जे झाड आहे, हे झाड सुद्धा कमीत कमी 15-20 वर्षापासून असणार. त्याशिवाय हे इतकं मोठं, जवळजवळ 70-80 फूट, हे इतकं होऊच शकत नाही. असं असून सुद्धा या परिसरामधल्या या सगळ्या झाडांवरती मार्किंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक अत्यंत खेदाची गोष्ट ही आहे की इथं आखाड्यांच्या जमिनी आहेत, आखाड्यांना दानपत्रामध्ये मिळालेल्या जमिनी आहेत. त्या जमिनींवरती आखाड्यांनी लॉन्स काढली आहेत, मंगल कार्यालय उभारली आहेत. तर आखाड्यांच्या जमिनीवरती मात्र हे साधू राहायला जाणार नाहीत, ते इथं येणार आणि त्यांना इथं आणता यावं यासाठी ही सगळी झाडं पाडायची. आणि हा नाशिककरांच्या हिताचा आणि पर्यावरणाचा खून महानगरपालिका करू पाहत आहे. महानगरपालिकेच्या उपायुक्त काहीही सांगत असल्या तरी माझं असं म्हणणं आहे, नागरिकांनी अजिबात याच्यावरती विश्वास ठेवू नये. आणि महाराष्ट्रभरातल्या नागरिकांनी, प्रत्येक ठिकाणच्या, पुण्याहून असतील, मुंबईहून असतील, जेवढे पर्यावरण प्रेमी आहेत, वृक्षप्रेमी आहेत, त्यांनी इथं येणं आणि नाशिककरांना साथ देणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे आता. कारण की ही 1700 झाडं ही पाडायला जर घेतली तर प्रत्यक्षामध्ये 2000 पेक्षा जास्त पाडून टाकतील. याचा कोणाला थांगपत्ता सुद्धा लागणार नाही या सगळ्या काळामध्ये. आणि नंतर हे जे काही इथं साधूग्राम भरतं, मी नाशिकचा आहे, इथं दरवेळेला 12 वर्षानंतर कुंभमेळा होतो
आम्हाला चांगलं माहिती आहे शहराची नासाडी केली जाते या सगळ्या काळामध्ये. हे जे इथं आखाडे येतात, गांजा किलोमीटर किलोमीटर कित्येक किलोमीटर पर्यंत गांजाचा वास येतो रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना सुद्धा. हे 6 कोटी लोक नाशिकमध्ये येतील असं म्हणतायत. नाशिक सारख्या शहरात 6 कोटी लोक येतील. नाशिकमध्ये 60 सुलभ शौचालय नाही आहेत. 60 आणि 6 कोटी लोक नाशिकमध्ये येतील. शहराची किती नासाडी होईल, या इथं किती साथीचे रोग पसरतील याची कोणालाही कल्पना नाही. आज याची विचार जरी केला तरी अंगावरती काटा येतो की या शहरामध्ये काय काय घाण या येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. हे कुंभमेळा ज्या वेळेला येणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा एवढा नाश करून, खून करून महानगरपालिका हे रेटून नेऊ पाहते आहे. नाशिकमधल्या मूलभूत सुविधा नाहीत. या नाशिकमध्ये असलेल्या नागरिकांसाठी, जी काय नाशिकची 30 लाख लोकसंख्या आहे, या लोकसंख्येसाठी सुद्धा सुलभ शौचालय पुरेशी उपलब्ध नाहीत. 6 कोटी इथं येऊन किती घाण करतील याची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी पर्यावरणाची हानी आणि ही कायमस्वरूपी असणार आहे, त्या जरी म्हणत असल्या की 7 वर्षाच्या कालावधीपेक्षा कमी असलेली झाडं जेवढी कापू तेवढीच झाडं आम्ही नव्याने लावू. कुठे लावू? मग जी आहेत ती राहू द्या ना. नवीन लावण्यासाठी महानगरपालिकेकडे जागा आहे का? नवीन झाडं लावण्यासाठी सगळीकडे तर कॉन्क्रीटचं जंगल झालंय. हे एक नैसर्गिक जंगल जे आहे हे मात्र यांना कापायचं आहे. आणि त्या साधूंना इथं राहण्याची व्यवस्था करण्यासाठी जे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर सर्वच्या सर्व षडरिपू ज्यांच्यामध्ये आहेत, यांचं विमानतळावर, रेल्वे स्टेशनवर स्वागत करायला महापौर नाही आले, आमदार नाही आले, पालकमंत्री नाही आले असं म्हणून यांनी थैथयाट केलेला आहे. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळेला यांनी उन्मत्त होऊन हत्तीवरून चांदणीची नाणी उधळलेली आहेत, ज्याच्यामुळे चिरडून 36-37 लोक मेली होती. याही वेळेला हे घडवायचं आहे का? आणि असं घडण्याच्या ऐवजी आज महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे. त्या शेतकऱ्याला मदत करावी. महाराष्ट्रामध्ये पटसंख्येच्या नावावरती 66,000 शाळा बंद केल्या. या 66,000 शाळांमधली 66 लाख बहुजनांची मुलं शिक्षणापासून वंचित केली. 2,000 कोटी रुपयाचा खर्च सरकारला करायचा नाही म्हणून, आणि इथं 10, 12, 14,000 कोटी रुपये खर्च करणार कुंभमेळ्यासाठी. सरकारला प्राथमिकता कळत नाहीये. कुंभमेळा भरवणं, तो योगी आदित्यनाथ दिवाळी साजरी करायला सरकारतर्फे दिवाळ्या साजऱ्या करणं, हे सरकारचं काम नाही. हे सरकार अशा गोष्टींवरती पैसे उधळायला निघालेले आहे आणि ते सुद्धा एवढ्या मोठ्या पर्यावरणाची हानी करून. तुम्ही बघू शकता इथं केवढं जंगल आहे. हे सर्व नष्ट होणार. या सगळ्या झाडांवर मार्किंग केलेलं आहे. हे पिवळ्या फुल्या मारलेल्या आहेत बघा. हे सगळं नष्ट केलं जाणार आहे. आणि म्हणून याच्या विरोधामध्ये फक्त नाशिककरांनी एकवटून येणं, एकत्र येणं हे पुरेसं नाही. ते तर येतीलच, 100% येतील. पण याच्या पलीकडे नाशिकच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून, मग अहमदनगर असेल, त्याच्यानंतर पुणे असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल. हो, मी अहमदनगर आणि औरंगाबाद म्हणतो, याचं कारण एकमेव हे आहे की नरेंद्र मोदी 25 वर्षापासून अहमदाबादचं नाव नाही बदलू शकले. आमच्या इथं शहरांची नावं बदलायला लागलीत. ज्या दिवशी अहमदाबादचं नाव बदलतील त्यावेळेला मी अहमदनगर आणि औरंगाबाद म्हणणं बंद करेन. पण हे थोतांड जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशभर, हे थांबायला हवं. आणि यासाठी या आसपासच्या जिल्ह्यांमधून सर्वात जास्त संख्येने लोक इथं आली पाहिजेत 21 नोव्हेंबरच्या जनसुनवाईला. आणि महानगरपालिका अजूनही वेळ जाहीर करत नाहीये. कुठे जनसुनवाई घेणार हे जाहीर करत नाहीये. ती महानगरपालिकेच्या मुख्यालयात घेणार का पंचवटी विभागामध्ये घेणार, विभागीय कार्यालयाला, हे अजूनही जाहीर केलेलं नाहीये. म्हणून माझं हेही म्हणणं आहे की या दोनही कार्यालयांच्या बाहेर सकाळी 8 वाजेपासून नाशिकच्या नागरिकांनी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी तिथं घेराव घालून ठिय्या द्यावा या जनसुनवाईसाठी. त्याशिवाय हे प्रशासन झुकणार नाही. आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. नागरिकांनीच या देशातली लोकशाही, या देशातलं पर्यावरण, या देशातली धर्मनिरपेक्षता, या देशातलं स्वातंत्र्य हे सर्व वाचवणं ही आता नागरिकांची जबाबदारी आहे. राज्यकर्त्यांवरती आशा ठेवणं सोडून द्या, इतकंच माझे या निमित्ताने म्हणणं आहे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिकच्या या पर्यावरणाचा असा नाश आणि असा खून आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही. यांच्या करवतीच्या समोर आम्ही उभं राहू जर ही झाडं पाडायला आलेत तर.
याच्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. यासाठी म्हणून माझं आवाहन महाराष्ट्रभरातल्या सर्व दर्शकांसाठी आहे की नाशिकवरती जर तुमचं प्रेम असेल, या महाराष्ट्रावर प्रेम असेल, या पर्यावरणावर प्रेम असेल, तर कृपा करून 21 तारखेच्या जनसुनवाईला तर या, पण त्यानंतर जेव्हा केव्हा हे झाडं कापाचं ठरवतील त्यावेळेला पुन्हा एकदा नाशिककरांना साथ देण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी म्हणून तुम्ही जरूर साथ देण्यासाठी म्हणून इथे या. हे जर करू शकलो तरच या उन्मत्त झालेल्या सत्तेला आणि राजव्यवस्थेला आपण थांबवू शकू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि हे चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. यातल्या घडामोडी या सातत्याने रोज तुमच्यापर्यंत आम्ही आणत राहू. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.